प्लासीचं युद्ध झालं, नंतर बक्सरचं युद्ध झालं, इलाहाबादचा तह झाला, दुहेरी शासन व्यवस्था आली, महसुलांचा अधिकार मिळाला. 1757 ते 1857 ही व्यापार कंपनी राज्यकर्ते बनली. काय बनली? राज्यकर्ते. आणि इथं टर्निंग पॉईंट झाला. कारण का? इथं झाला 1857चा उठाव आणि या उठावामुळं ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाते आणि काय येते? ब्रिटिश क्राऊनची सत्ता येते. पण कोणत्या कायद्याने? सरळ सरळ आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. ओके, या कायद्याने. कळालं तुम्हाला मित्रांनो? ठीक आहे. यानंतर आजच्या लेक्चरमधलं हे महत्त्वाचं डिस्कशन होतं. परिणामावर 2 क्वेश्चन होते, कारण नेतृत्वावर 1 होता, समाजसुधारकावर 2 क्वेश्चन होते. जर क्वेश्चनचं स्ट्रक्चर बघितलं तर क्वेश्चन हे आपल्या ऐकण्यातले, लक्षात ठेवा वाचण्यातले होते, परंतु नक्की 2024च्या टार्गेट तुमचं 16 जून असेल तर PYQ व्यवस्थितपणे करून जा. 1 क्वेश्चन तुमची सराउंडिंग माहिती तुमच्या लक्षात ठेवा. जास्तीत जास्त 12, 13, 14 पर्यंत तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट हिस्ट्री या विषयाचे, इतिहास या विषयाचे करू शकता. उद्याच्या लेक्चरला पुन्हा भेटूया 2018चं इतिहास या सेक्शनमध्ये PYQ सिरीजमध्ये. थँक्यू सो मच.